May I come in, sir? Good morning, sir. Good morning, sir. बसा बसा. Thank you, sir. टोकन 24 नंबर. काय असतं रूल? कधीपर्यंत आपण गुड मॉर्निंग म्हणतो, असं काय आहे का? सर सकाळी 12 पर्यंत. सकाळी 12 पर्यंत? हो असं कुठं शिकलं तुम्ही? सर, हे शालेय जीवनापर्यंतच आम्हाला शिकवलं होतं की सकाळी 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग, त्यानंतर गुड आफ्टरनून. बरं. गुड आफ्टरनून कधीपर्यंत असतं? 4 वाजेपर्यंत सर. 4 वाजतापर्यंत. त्यानंतर काय? गुड इव्हिनिंग. मग गुड नाईट कधी म्हणायचं? गुड नाईट हे दिवसाची शेवटची ज्यावेळेस भेट असेल संध्याकाळी त्यावेळेस. अरे वा, व्हेरी गुड. कुठं शिकला तुम्ही? सर, तळेगावडमरे येथे. कुठे आहे तळेगाव? तळेगावडमरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं. शिरूरला आहे का? हो बरं. त्याचं नाव, ते गावाचं नाव तळेगाव का पडलं? सर, गाव आहे थोडं तळे म्हणजे खालगाव जमिनीचा ज्या ठिकाणी उतार असतो त्या ठिकाणी हे तळेगावडमरे गाव आहे. बरं. मग तिथं कुठलं तळ आहे का? नाही, तळ नाही सर, पण गावाचा जो भाग आहे महत्वाचा तो नदीच्या पात्राजवळच आहे खोल. बरं. कुठली नदी जाते तिकडनं? तळेगावमधून सर वेळ नदी वाहते. कुठली नदी? वेळ नदी. बरं. ती जाऊन कोणाला भेटते पुढं? भीमा नदीची उपनदी आहे. भीमा नदीची उपनदी आहे. हो. भीमा नदीचा उगम कुठनं आहे? भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे आंबेगाव तालुका. बरं. आणि पुढं कुठं कशी कशी जाते भीमा नदी? भीमा नदीला पुढे सर पुणे जिल्ह्या शिरूर तालुक्यातूनच घोड नदी मिळते. त्यानंतर हां. पुढे सीना नदी. त्यानंतर सगळ्यात महत्वाची म्हणजे गोदावरी नदी ही, कृष्णा नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. बरोबर. हो. आणि त्यानंतर कुठं भेटतं ते कृष्णा आणि भीमा? सर ते कर्नाटक हद्दीत भेटतात असं. कर्नाटकाच्या हद्दीत भेटतात. बरं. आणि भीमा नदी चंद्रभागा पण म्हणतात का त्याला? हो सर. पंढरपूरमध्ये हां. जे ठिकाणी त्या ठिकाणी पंढरपूरच्या जे विठ्ठल विठ्ठल रखुमाई मंदिर आहे त्या भागात भीमा नदीला चंद्रभागा असे संबोधले जाते, कारण तिथे आकार हा चंद्राच्या कोरीसारखा आहे. बरं, बरं. तुमचा हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे का? हो सर. बरं. तुम्हाला थोडा नर्वसनेस वाटतोय का? हो वाटतोय. बरं. तुम्हाला पी-एस-आय व्हायचं आहे ना? हो. मग पी-एस-आय कसा असला पाहिजे? एकदम धडाकेबाज. धडाकेबाज असला पाहिजे. हो. बरं. ठीक. सर. तुमचा विषय झाला आत्ता, सरांनी विचारला प्रश्न, त्याच्याच अनुषंगाने विचारतोय. तुम्ही इथे आतमध्ये एंटर केल्याचं टायमिंग टाकलाय मी. हो सर. तर आता काय टायमिंगच्या पुढे काय लिहायचं? 12-15 काय? सकाळ, दुपार, संध्याकाळ काय लिहायचे म्हणजे? दुपारी 12 वाजता. म्हणजे काय इंग्लिशमध्ये कसं लिहायचं? 12-15 एम लिहिणार का पी-एम? PM. हो. अच्छा. म्हणजे काय? एम म्हणजे काय? PM म्हणजे काय? सॉरी सर, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. आफ्टर मॉर्निंग असू शकते. आणि दुपारी, सकाळी 12 वाजेपर्यंत. हो ऍक्च्युअल बोलायला चुकले तुम्ही. सकाळची ऐवजी दुपार बोलायची. हो दुपारी 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग, 12 नंतर गुड आफ्टरनून, हो 4 वाजेपर्यंत, 4 नंतर गुड इव्हिनिंग. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता एम आणि PM, हे मी आता PM लिहायचंय. एम म्हणजे काय, PM म्हणजे काय, याचा फुल फॉर्म काय? फुल फॉर्म सर नक्की सांगता येत नाही. कन्फर्म. त्याला म्हणतात अँटी मॅरिडियम आणि पोस्ट मॅरिडियम. एंटी मेरिडियन, पोस्ट AM म्हणजे अँटी मॅरिडियम आणि PM म्हणजे पोस्ट मॅरिडियम. हो सर. थँक्यू. लक्षात ठेवा. काय कुठच्या कायद्याचा अभ्यास चांगला केलाय तुम्ही? IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट, बॉम्बे पोलीस ऍक्ट सर केलाय का? लॉचा अभ्यास केलाय का? हो, IPCचा. IPCचा केलाय, CRPCचा नाही केलेला. IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट आणि महाराष्ट्र हे पोलीस. सगळं मुख्य परीक्षेसाठी प्रिपेअर केलंय. हो केलंय. हो मेन परीक्षेमध्ये यांचं प्रश्न आलेले का याच्या हो. सोबत? प्रत्येक कायद्यानुसार 10-10 प्रश्न होते सर. बर, एखादा प्रश्न सांगा बरं मला. एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिलंय तुम्ही चांगला एकदम, असा प्रश्न सांगा. कुठचा होता? MCQ टेस्ट होती सर त्यांची. हा? MCQ असते ना टेस्ट, अच्छा, ओके. बहुपर्यायी. तुम्ही
IPC मध्ये कुठच्या विषयावर सांगू शकता, कुठच्या गुन्ह्याबद्दल? सर 498A हे कलम महिलांच्या हिंसाचाराविषयी. 498 हे ए. महिलांना होणारा हिंसाचार किंवा अत्याचार. बर. तो आहे का, त्याला अमेंड केलेला आहे का, काय केलंय सुप्रीम कोर्टने, काय केलंय का त्यावर? 400. बरं ठीक आहे, सांग बोला, विचार. सुप्रीम कोर्टने सर त्या कलमाला कायदेशीर दहशतवाद असं म्हणलं होतं. का? त्याचा गैरवापर झाल्यामुळे सर. गैरवापर झालेला आहे. हो. बरं, काय गैरवापर होतो त्याचा? सर काही वेळेस तक्रारीत तथ्य नसताना सुद्धा तशी तक्रार दिली जाते आणि त्यामुळे जे आरोप केलेत ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही ज्या व्यक्तीवर आरोप आहेत त्यांनी स्वतः सिद्ध करायचे असतात. बरं, आता समजा तुम्ही पोलीस चौकीत आहात हो. आणि एक महिला आली आणि त्यांनी याच तुमचा जो गुन्हा आहे या गुन्ह्याच्या अंतर्गत तुम्हाला कंप्लेंट केली, तुम्ही आता पुढं शेवटपर्यंत हा केस कसा घेऊन जाणार ते आम्हाला जरा सांगता का? सर ज्या व्यक्तीविरोधात कुटुंबातील व्यक्तीविरोधात त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे त्यावर आम्ही कुटुंबातील सदस्यांना बोलवून त्यांच्याकडून जाणून घेऊ की नक्की वाद काय आहे आणि त्यानंतर जर का वाद गंभीर स्वरूपाचा असेल आणि महिलेला खरंच त्रास होता हे जर का त्या महिलेच्या स्टेटमेंटवरून कळत असेल तर त्याविषयी आम्ही पुढील कारवाई करण्यासाठी काम करू. ओके, मग काय करणार? कारवाई केली, चार्जशीट करणार का, काय करणार? सर चार्जशीट करायला. मग चार्जशीट केल्यानंतर कोर्टात देणार? सर हा दखलपात्र गुन्हा आहे. दखलपात्र गुन्हा असेल हा, त्यामुळे त्यात सर्व कोर्टात जाईल सर हे सर्व प्रकरण. जाणार कोर्टात. हो. आणि क्रिमिनल आहे केस का सिव्हिल आहे? क्रिमिनल आहे सर. क्रिमिनल आहे. ओके. मी आत्ता म्हटले की महिलाची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांना बोलवणार. सर तक्रार घेण्याच्या वेळेस आधी बोलवणार. तक्रार घेण्याच्या वेळेस बोलवणार. चला, हो. कोण कुटुंबातील सदस्य म्हणजे कोण कोण? महिलेने जे कुटुंबातील सदस्य ज्यांच्यावर आरोप केले की कोण? सासू सासरे, हा. पती, दीर, नणंद. म्हणजे सासूरवाडीचे फक्त. हो. महिलेचे तक्रारदार महिलेचे सासरचे, हो. माहेरचे नाही कोणी. नाही. बरोबर आहे. हो. अच्छा, म्हणजे 498 तुमच्या म्हणण्यानुसार 498 हे सेक्शन फक्त सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ केला तर आहे, बरोबर की नाही? हो. मग तिच्या माहेरच्या लोकांनी जर केलं तर काय? सॉरी सर ह्या अधिक नाही सांगू शकत. कुठच्या कायद्यानुसार गुन्हा होईल? समजा तिचा भाऊ त्रास देतोय किंवा तिची मोठी आई त्रास देते, चला, तर तिने मग 498 मध्ये बसेल का ते? सर नाही सांगू. बरं, महिलेची तक्रार आल्यानंतर 498, चला, नवऱ्याच्या दीराच्या विरुद्ध तक्रारी, सासूच्या विरुद्ध तक्रारी, हो. त्या कुटुंबातील सदस्यांना बोलवून तुम्ही काय करणार? महिलेने ज्या गोष्टींची तक्रार दिलेली आहे की असा छळ होतोय तर नक्की त्यांच्या बोलण्यातून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की खरंच असं काही घडतंय का. ते काय खरं सांगणार आहे का तुम्हाला? त्यांना बोलवून घेतल्यानंतर ते खरं सांगणार आहेत का? आणि तुम्हीच आता सांगितलं ना की मिसयूज पण होतोय हा कायदा. मग कसं तुम्ही हे ठरवणार कोण खरं बोलतंय? बरं ठीक आहे, त्यांच्याकडे विचारपूस केली कुटुंबातील सदस्यांची, हो. आणि वाटतंय तुम्हाला त्यांच्या बोलण्यामधून की यांनी गुन्हा केलाय, यांची चुकी आहे, तुम्ही अरेस्ट करणार का लगेच त्यांना? हो सर. पुढे काय करणार? तपास काय करणार? का डायरेक्ट चार्जशीट पाठवून देणार? त्याबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. काय अधिक माहिती? काय आजूबाजूच्या लोकांकडून चौकशी करू की नक्की ह्या पुढे माहिती घेतली, पुढे काय करणार? शेजार पाजारांना विचारला, हो. बरं, त्याचं काय करणार? आता मी शेजारी आहे, त्यानुसार कोर्टाकडे हे पाठवून द्या. मी शेजारी आहे त्यांचा, हो. तुम्ही माझ्याकडे आले युनिफॉर्म मध्ये,
मला विचारलं की यांच्या संदर्भात असे असे गुन्हा दाखल झालेले आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन मी करतोय आणि ह्या बाईवर खरोखर अत्याचार अन्याय होतोय का याचं व्हेरीफाय करायला मी आलोय तुमच्याकडे. आणि मी तुम्हाला सांगितलं हो, यांच्याकडे नेहमी भांडणाचे आवाज होतात, अमुक रात्री बेरात्री मारहाण केल्याचं हे होतं, असं मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही काय करणार याच्यात? त्यानुसार अटक करून सर पुढील कागदपत्रे न्यायालयाकडे न्यायालयाकडे. मला तुम्ही विचारलं, हो. मी तुम्हाला सांगितलं, पॉझिटिव्ह सांगितलं तुम्हाला, तुम्ही निघून जाणार का? आणखी ठिकाणी चौकशी करेल शेजारी. हो, पण माझं काय करणार? मी सांगितलेलं काय करणार तुम्ही? साक्षीदारांचं काय करतो आपण? सीआरपीसी मध्ये काही जबाब तरतूद घेऊन आहे? घेतो, सर. एक्झॅक्टली. जबाब लिहून घेतो सर त्यांचा. हे कधी सांगणार तुम्ही? जबाब लिहून घेणार म्हणजे काय करणार? हे स्टेटमेंट घेतलं माझं जबाब हो, आणि आणि माझी सही घेणार. सही कंपल्सरी नाहीये सर साक्षी. कशामुळे? का कंपल्सरी नाही? की तो व्यक्ती हा दिलेला जो जबाब घेतलाय त्यांचा, त्याच्यासाठी त्यांचं सही देणं सीआरपीसी नुसार कंपल्सरी नाहीये. कशाच्या आधारे? सीआरपीसी प्रमाणे जर सही घ्यायची नसेल, जबाब कंपल्सरी नाहीये असं कोणी सांगितलं? सही घेणं कंपल्सरी. कुठच्या सेक्शन मध्ये सीआरपीसीच्या असं? सर जबाब घ्यावा किंवा नाही, जबाब घेणं कंपल्सरी नाही. जबाब घेणं कंपल्सरी आहे की कंपल्सरी नाहीये? कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे. हो. बर, मग सही का नाही घेत तुम्ही कंपल्सरी आहे तर? सर कलम 160 ते 65 दरम्यान अशी काहीतरी तरतूद आहे की जरी साक्षीदाराने जबाब दिला हा, तर त्यांचे सही घेणे अनिवार्य नाही. बंधनकारक नाहीये. हो. हं? असं सीआरपीसी 160 ते 165 मध्ये. यापैकी एक कलम आहे सर, पण एक्झॅक्ट आठवत नाही. काय लॉजिक असावं याचं? मला लॉजिक मध्ये इंटरेस्ट आहे. असं का लॉजिक असावं की सही घेणं अनिवार्य नाही? तर तुम्ही आता एवढा अभ्यास केला ना सगळ्या कायद्यांचा, आणि एक एकंदरीत आपल्याला समज येते बघा की कायदे असा का बनवला असेल, का असं असावं? सर अधिक आयडिया नाही त्याविषयी. हा, त्याविषयी अधिक आयडिया नाही, तुम्ही विचार केला नाही त्याबद्दल. हो. बर, ठीक आहे. तुम्हाला काय छंद वगैरे आहेत का, हॉबीज? विशेष काही नाहीये सर, पण डेली पेपर वाचन करतो मी. डेली पेपर वाचन करताय? हो. क्या बात आहे. आजचा पेपर वाचला का? आज गडबडीमुळे नाही जमले वाचन. नाही जमलं. हमास काय? हमास हमास हे पेपर आता वाचता म्हणजे माहिती इस्रायल असतं. आणि इस्रायल आणि जो पॅलेस्टाईनचा वाद आहे त्यातली एक संघटना आहे हमास. बर, मग हमास आता सध्या कुठं कार्यरत आहे? हमास सर अधिक नाही समजलं. गाझापट्टी वगैरे काय ऐकलंय का नाही हो, तुम्ही? गाझापट्टी. पेपर वाचता म्हणल्यावरती हे माहिती असलं पाहिजे. हो. तुम्ही म्हणताय तुम्ही पेपर वाचता. नीट मध्ये काय झालेलं आहे प्रकरण? सर नीट मध्ये हरियाणामध्ये 67 मुलांना 100% मार्क्स दिलेत. हा. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे हम्म. म्हणजे वेळेत न पोहोचल्यामुळे वाढवलेत किंवा हम्म. त्यांना इतर कारणाने वाढ केलेली आहे, मग ती संशयास्पद झालेली वाढ. बरं, पण तुम्हाला असं वाटतंय का की पेपर फुटले होते? सर त्याविषयी तपास चालू आहे आता सध्या. हम्म. सर्वोच्च न्यायालयात त्याविषयी केस दाखल आहे. बरं, समजा तुम्ही PSI झाले तर पुढे राज्यसेवा देणार आहात का? सर प्रयत्न करेल. आता देताय का? आता मागच्या 2020 आणि 22 मध्ये मी PSI या पदावर फोकस केला. बरं, माझा कितवा अटेम्प्ट आहे तुमचा? असं तिसरा अटेम्प्ट होता. फर्स्ट 2020 ला मी PSI मेन्स दिली. हम्म. आता 22 ला सेकंड टाइम मेन्स दिली. बरं, इंटरव्ह्यू फर्स्ट टाइम आहे. हो. मग काय वाटतं तुम्हाला 3 अटेम्प्ट का लागले तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचण्यासाठी? सर 2020च्या वेळेस काही प्रयत्नात कमी पडलो किंवा पेपर मॅनेजमेंट मध्ये कमी पडलो. हा, यावेळेस काय तुम्हाला आश्वासन आहे का तुम्ही पास होणार? सर प्रयत्न आहे यावेळेस 100% पास होण्यासाठीचे, आणि हा. मार्क इंटरव्ह्यू मध्ये जर का मी व्यवस्थित मार्क घेतले तर मी 100% पास होईल. 100% पास होईल. हो. तुम्हाला तुमचे विकनेसेस काय वाटतायत? सर अति विचार करणे, त्यानंतर
हा तुमचा विकनेस आहे का मानव जातीचा विकनेस आहे? माझा वैयक्तिक विकनेस असं असण्याचं कारण हे आहे हा. की मी जास्त विचार करून एखादा निर्णय चुकू शकतो. बर. मग कमी विचार केला तर करेक्ट येतोय. समजा एखादी गोष्ट ठरवली आणि जर का त्यात विचार करून परत बदल केला तर मग त्याचा प्रॉब्लेम होतो सर. म्हणजे तुम्ही स्वतःच्या तुमच्या निर्णयावर ठाम नाही. कधी कधी होत आहे तसं सर. एक निर्णय घेताय, परत त्याच्याबद्दल निर्णय घेतल्यानंतर विचार करता, परत निर्णय बदलता, हो असं होतं ना. हो मग आम्ही तुम्हाला PSI म्हणून निवडलं पाहिजे का? तुमचा परत निर्णय सर, बदलला तर? मी यापुढे असे माझी जी निर्णय बदलायची सवय आहे, ती हा. दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. बर. तुम्हाला असं कुठला प्रश्न अपेक्षित होता का जो आज आम्ही तुम्हाला विचारणार पण आम्ही विचारला नाही? शरीर एस्टिव सर माझ्या. हा. शरीर एस्टिव. कशावर? शरीर एस्टिव शरीरयष्टी. हा. की अनेक जे PSI चे विद्यार्थी असतात हा. ते शरीर एष्टीने खूप स्ट्रॉंग दिसतात. हा. त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की हा मुलगा PSI साठी योग्य आहे. हा. जेव्हा मला नवीन व्यक्ती भेटतो तर हा. तेव्हा माझ्यावर प्रश्नचिन्ह करतो की PSI करतोय का खरंच तू. हा. त्यामुळे मला पण मी सर PSI पदासाठी जे काही गरजेचं आहे ते सगळे पूर्ण करेल की हा. PSI ची फिजिकल टेस्ट. आता काय करता तुम्ही फिजिकल साठी? फिजिकल सर ग्राउंडवर रनिंग केले त्या PSI ला फिजिकलच्या वेळेस 400 मीटर किती मिनिटात पळताय? 800 मीटर रनिंग होती सर. हा. 2 मिनिटे 41 सेकंदात कव्हर केलेली आहे. बरं. आणि किती मिनिटात करायचं होतं? 2 मिनिटं 30 सेकंदाला आउट ऑफ मार्क्स होते हा. आणि मला त्यात 37.5 मार्क्स भेटले. 2 सेकंदावरून 6.5 मार्क गेले. हा. पायाला इंजुरी असल्यामुळे थोडा फरक झाला पण तेवढे कव्हर झाले असते. जोर मारता का तुम्ही? जोर एक्सरसाइज करता का रोज? हो सर. काही परीक्षेपुरतं फिजिकल पुरतं करता तसं नाही. नाही, फिजिकलला सुरुवात केली ना त्याच्यानंतर मी फिजिकल फिटनेसवर लक्ष द्यायला सुरुवात जोर मारता का तुम्ही? सूर्यनमस्कार जोर? नाही सर, डिप्स मारायचो. डिप्स माराय म्हणजे त्या परीक्षेच्या फिजिकल सुरुवात झाल्यापासून केलेली. तुमच्या शरीरयष्टीमध्ये बदल घडणं अत्यंत महत्वाचं आहे हो तुमच्या पर्सनॅलिटीसाठी. हो सिलेक्शन झाल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी पब्लिकमध्ये समाजामध्ये उठून दिसली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जोर, बैठका आणि डंबेल्स हे मारा. हो सर, नक्की सर. जोर मारल्याने तुमची छाती ब्रॉड होईल, बैठका मारल्याने मांड्या मजबूत होतील आणि डंबेल्स मारल्याने दंड तुमचे भरून निघतील. हो असं मला वाटतंय. सर, मी तसा 100% करेन डेली आणि यापूर्वी पण एक व्यायाम करत होतो डिप्सचा. तुम्ही समजा फेल झाले तर काय? सर, त्यावेळेस जर फेल झालो तर आणखी प्रयत्न करेल की आपल्याला या पदापर्यंत हा कितवा अटॅम्प्ट आहे तुमचा? हा तिसरा. अजून एक म्हणजे अजून किती अटेम्प्ट आहेत? नाही, भरपूर अटेम्प्टची आहे. लिमिट नाही, एज लिमिट आहे. एज लिमिट किती आहे? 38? PSI पदासाठी 32 वर्ष आहे. हो 32 वर्ष आहे. हो ओपनसाठी. हो. तुमचं वय काय आता? माझं वय सर आता 25. एजच्या हिशोबाने बरेच आहेत अजून अटॅम्प्ट. तेवढे देणार आहात का? नाही सर, मी 2 अटेम्प्ट पर्यंत पूर्ण 100% प्रयत्न करेल. आणि जर का बनायचंय PSI तुम्हाला? सर, गावाकडची पार्श्वभूमी आहे. गावाकडे मी एका साधारण कुटुंबातून आलेलो आहे आणि जर का जीवनात काही चांगलं करायचं असेल तर आपल्याकडे आर्थिक पाठबळ नाही आहे किंवा आपण चांगल्या मोठ्या बागायतदार कुटुंबातून नाही. जर चांगलं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी मला सरकारी नोकरी मिळवणं खूप गरजेचं आहे. सरकारी नोकरी जर मिळवायची असेल हो तर मग तुम्ही BA मराठी झाला. हो मराठी स्पेशल सब्जेक्ट आहे तुमचा. मग तुम्ही मराठीचे प्राध्यापक का नाही होत? जर सर, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस पाहिजे असेल. जे PSI पदासाठी PSI पदाला जे समाजात वलय आहे किंवा समाजात जे दबदबा आहे त्यामुळे हेच पद मला अधिक आकर्षक वाटतं. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही या, आम्ही तुम्हाला फीडबॅक देतो. 2 मिनिट बोलवतो परत तुम्हाला. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे सर. हॅव अ नाईस डे.